कडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं। अत्यंत चर्चेतली अशी ही सीट मोकामामधनं जेडीयूचे अनंत सिंह आघाडीवर आहेत। मोकामामधून जेडीयूचे अनंत सिंह त्याचबरोबर त्या ठिकाणी सूरज भान यांची पत्नी वीणा सिंह त्यांच्या विरोधामध्ये आहे। मात्र अनंत सिंह यावर आघाडीवर आहेत। त्यांनी आपल्या विजयाचा कॉन्फिडन्स आधीच व्यक्त केलाय। 3 दिवसापासून त्यांनी संपूर्ण 50,000 लोकांना तिथे भोजनाची व्यवस्था केली आहे आणि पोस्टल मतांमध्ये पहिला कल आला तो अनंत सिंह यांचा। आता सध्या आपण कलाचं जे चित्र पाहतो आहोत ते एनडीएच्या बाजूने पहिल्या 3 कल गेलेले आहेत, तर एक कल जो आहे तो महाआघाडीच्या बाजूने गेलेला आहे। सध्या पोस्टल मतांची गणना सुरू आहे। 8:30 वाजता ईव्हीएम ला सुरुवात। पोस्टल मतांमध्ये 6 कल हाती आले, त्यामध्ये एनडीएला 3 आणि महाआघाडी 2 आणि जेएसपी प्रशांत किशोर यांना सुद्धा एक कल या ठिकाणी पाहायला मिळत आहे। तर ही दृश्य आपण पाहतो, मतमोजणी केंद्रावरची दृश्य आहे। धाकधूक वाढलेली आहे, पोस्टल मतं मोजली जात आहेत। एक एक आकडा जसा बाहेर येतो त्यावेळेला ही धाकधूक वाढलेली पाहायला मिळते। एनडीए 3 महाआघाडी 2 आणि जेएसपी 1 म्हणजे काटेकी टक्कर ही अशी पाहायला मिळणार का पहिल्यापासून, याकडे देखील आपलं लक्ष असेल। नक्कीच ही दृश्य आपण मतदान केंद्रावरची पाहतोय। प्रत्येक पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी मतदान केंद्रावर असतात। त्या ठिकाणी मोठी लगबग दिसते। 8:30 वाजता ईव्हीएमच्या मतमोजणीला सुरुवात होईल। सध्या पोस्टल मतांची गणना सुरू। एनडीएचे 3 आणि आरजेडीचे 2 उमेदवार सध्या आघाडीवर आहेत पोस्टल मतांमध्ये। एनडीएचे 3 आणि महाआघाडी 2 आणि जेएसपी 1 उमेदवार आघाडीवर। तर पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी महत्त्वाची घडामोड। भाजपचे सम्राट चौधरी तारापूर मधून आघाडीवर। तर एक महत्त्वाची घडामोड आहे, तेजस्वी यादव आघाडीवर आहेत। तेजस्वी यादव हे सुद्धा आघाडीवर आहेत। म्हणजे बिहारमध्ये पोस्टल मतांमध्ये सगळ्याच पक्षांना या ठिकाणी आघाडी मिळालेली पाहायला मिळते। एनडीए, महाआघाडी आणि जेएसपी ह्यांना सगळ्यांनाच पहिल्या ह्याच्यामध्ये खातं उघडलेलं पाहायला मिळतं। राघवपूरमधून तेजस्वी यादव आघाडीवर आहे। नक्कीच तेजस्वी यादव आघाडीवर आहेत आणि ही दृश्य जी आता आपण पाहतो आहोत ती आहे मतमोजणी केंद्रावरची। तेजस्वी यादव आघाडीवर आहेत आपण पाहतो आणि मतमोजणी केंद्रावरची ही दृश्य आहेत आणि मतमोजणी या ठिकाणी केली जाते। पोस्टल मतं जी आहेत ती या ठिकाणी मोजली जात आहेत आपण पाहतोय। आणि पोस्टल मतांमधून आता हे जे कल हाती आलेत त्यामध्ये एनडीए 3 आणि महाआघाडी 2। अलीनगरमधून भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। गायिका मैथिली ठाकूर या देखील आघाडीवर। मोठी आणि महत्त्वाची घडामोड, अलीनगरच्या सीटवरनं भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। ही जागा भाजप या आधी कधीच जिंकलेला नव्हता। अलीनगरमधनं भाजपच्या मैथिली ठाकूर आघाडीवर आहेत। आणि आपण वरती आकडे पाहतोय की 10 कल हाती आले, त्यामध्ये एनडीए 5, महाआघाडी 4 आणि जेएसपी 1 आणि इतरांना 1 म्हणजे एनडीए आणि महाआघाडी इथे आतापासूनच काटेकी टक्कर पाहायला मिळते 5 आणि 4। तर जेएसपीला सुद्धा या ठिकाणी कलांमध्ये 1 जागा मिळाली। महुआमधून तेज प्रताप यादव हे सुद्धा आघाडीवर आहेत। महुआमधून तेज प्रताप यादव आघाडीवर। आरजेडीचे उमेदवार जे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी पिछाडीवर आहेत। महुआमधून तेज प्रताप